नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज मला करायची होती तोंडलीची भाजी। सो मी स्वच्छ पाण्यामध्ये तोंडली धुवून घेतली। धुवून घेतल्यानंतर आपण ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि प्लेटमध्ये काढल्यानंतर आपण बारीक बारीक चकत्या करून घेऊया तिच्या। तोपर्यंत बघा चिक्कू कसा मस्ती करत होता। आता तोंडली कापून झालेली आहे आपली। आपण कढई तापत ठेवूया, त्यात थोडंसं तेल घालूया। तेलामध्ये तोंडली टाकूया आणि तोंडली थोडीशी फ्राय करून घेऊया, म्हणजे ती कशी थोडी नरम होते आणि लवकरही शिजते। थोडी मिक्स करून घेऊया। आता इकडे घेतलेले भाजलेले शेंगदाणे, त्याचा आपण बारीक कूट करून घेऊया भाजी टाकण्यासाठी। आता इकडे तोंडली ताटामध्ये काढून घेऊया। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकूया, त्यामध्ये 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकूया, मस्त छान चव येते। थोडंसं जिरं घालूया, थोडी हळद आणि थोडा लाल मसाला टाकूया। आता त्यामध्ये तोंडली टाकून देऊया, थोडीशी मिक्स करूया आणि चवीपुरतं मीठ घालूया। त्यानंतर हिरवीगार कोथिंबीर घालूया, थोडंसं पाणी टाकूया शिजण्यासाठी आणि भाजीवर ताट ठेवून देऊया। इकडे बघा चिक्कू कसा चोखणी तोंडात घेऊन खेळत होता। त्यानंतर भाजी शिजत आली तर शेंगदाण्याचा कूट टाकूया, भाजी शिजते तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा आणि फॉलो करा।